शहरातील चिंचवड गावातील रहिवासी होते चाफेकर बंधू, म्हणजेच 3 भाऊ, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर. हे देवळामध्ये देवाची भजनं गात असत. 1857 मध्ये महाराष्ट्रातल्या पुणे शहरात प्लेग सारखा भयानक रोग पसरला. प्लेग या रोगामुळे लोकांच्या काखेत गाठी तयार होऊ लागल्या होत्या. तापामुळे लोक फणफणत होते. या रोगामुळे लोक बेजार झाले होते. अशातच इंग्रज अधिकारी घराघरात घुसून लोकांना गावातून बाहेर घेऊन जात आणि मेडिकल कॅम्प्स मध्ये सोडून येत असत. मेडिकल कॅम्प मध्येही त्यांची काहीच निगा राखली जात नव्हती. या तपासणी दरम्यान इंग्रज लोकांवर खूप जुलूम जबरदस्ती करत होते. या जाचामुळे लोक खूप त्रासले होते आणि याचं सगळ्यात मोठं कारण होतं पुण्याचे असिस्टंट कलेक्टर आणि प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. प्लेग कमिशनर वॉल्टर रँड येत आहेत. सगळ्या घरांची झडती घ्या, कोणालाही सोडू नका. काना कोपऱ्यात तपासून पहा. अगदी कपडे उतरवून चेक करा. कोणी आजारी दिसला तर ताबडतोब त्याला कॅम्प मध्ये टाका. जो कोणी ऐकत नसेल त्याला मारा, चुकवा. मला कोणताही रोगट मनुष्य संपूर्ण पुण्यामध्ये दिसला नाही पाहिजे, नाहीतर तुम्हा लोकांना कठोर शासन केलं जाईल. कपडे काढ लवकर, फास्ट फास्ट. आम्हाला काहीच झालं नाहीये साहेब. आम्हाला तर ताप सुद्धा आला नाहीये. बघा तुम्ही. आम्हाला जाऊ दे साहेब. आम्हाला सोडा. तुलाही तपासावं लागेल. चल बघू दे मला. इंग्रजांचा अन्याय असाच वाढत गेला. प्लेग या रोगाच्या नावावर इंग्रज सैनिकांनी स्त्रिया आणि मुलांना खूप त्रास दिला, विशेष करून त्यांना ज्यांना काहीच झालं नव्हतं. इंग्रजांनी लोकांना लुटायलाही सुरू केलं. वॉल्टर चार्ल्स रँड आणि त्यांच्या सैनिकांच्या अत्याचारामुळे चाफेकर बंधू आणि त्यांचे मित्र महादेव विनायक रानडे आणि खंडेराव साठे रागाने पेटून उठले आणि इंग्रज सरकारशी लढण्यासाठी चाफेकर बंधूंनी चाफेकर व्यायाम मंडळ सुरू केलं. आता खूप झालं. त्या रँडच्या शिपायांनी ना मुलांना सोडलं ना महिलांना. या इंग्रजांना सडेतोड उत्तर द्यायलाच हवं. हो दामोदर, या इंग्रजांनी तर मंदिरातही लुटमार करायला सुरुवात केली. महादेव दादा, चला यांना धडा शिकवूया. साठे, शिपायांशी लढून किंवा त्यांना मारून काहीच फायदा होणार नाही. त्यांना तशा ऑर्डर देणारा तो इंग्रज अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड आहे. त्यालाच जर का आपण संपवून टाकलं तर सरकार थरथर कापेल आणि हे सगळे अत्याचार बंद होतील. अगदी बरोबर अण्णा. सांग काय करावं लागेल? वासुदेव, उतावीळपणे नाही तर आपल्याला खूप सावधपणे तयारी करावी लागणार आहे. बरोबर बालकृष्ण. यासाठी आपल्याला जे जे हवंय ते साहित्य एकत्रित करायला सुरुवात करूया. चाफेकर बंधू आणि त्यांचे मित्र प्लेग ऑफिसर रँडला मारण्याच्या तयारीला लागले. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान. कुठे चाललायस रे? पुजारी आहे मी. पूजा करायला चाललोय. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता. दामोदर, आपली सगळी तयारी पूर्ण झाली आहे. आपल्याकडे रायफलींसह आता बंदुका आणि तलवारीही आहेत. सांग, केव्हा धमाका करायचा आहे? उद्या राणी व्हिक्टोरियाच्या राज्याभिषेकाचा 60वा वर्धापन दिन आहे. खबर मिळाली आहे की गणेश कुंड मध्ये असलेल्या गव्हर्नर बंगल्यावर होणाऱ्या समारंभात रँड देखील जाणार आहे. तिथे आपणही पोचायचं. उद्या वॉल्टर रँडची शेवटची रात्र असेल. दामोदर अण्णा, तुमची योजना काय आहे? बाळकृष्णच्या म्हणण्यानुसार रँडची बग्गी 4 चाकांची आहे. मी आणि बाळकृष्ण सगळ्यांना समजलं? होय.
जशी वॉल्टर रँडची 4 चाकी बग्गी गव्हर्नरच्या बंगल्यातून बाहेर येईल मला बोलायचंय गोंदिया आला रे. या शपथ घेऊया. आमच्या भारत मातेला या जुलमी इंग्रजांपासून वॉल्टर रँड, आता तुझं काही खरं नाही. मला वाटतंय समारंभ संपलाय. लोक बाहेर येण्यास सुरुवात झाली. 4 चाकी बग्गी, असं वाटतं हीच वॉल्टर रँडची बग्गी आहे. गोंदिया आला रे, गोंदिया आला रे. शाब्बास बाळकृष्ण, तू रँडचा वध केलास. त्याच्या अत्याचारांपासून आता लोकांना मुक्ती मिळेल. गोंदिया आला रे, गोंदिया आला रे. हा काय गोंधळ आहे? वासुदेवांनी पुन्हा गोंद्या आला रे आला असं का बोलले? कारण बाळकृष्णने ज्या बग्गीवर गोळ्या झाडल्या त्या बग्गीत वॉल्टर रँटर नव्हताच. त्याचा असिस्टंट लेफ्टनंट आर्यस होता जो मारला गेला. मग काय वॉल्टर रँड त्या दिवशी वाचला? नाही, अगं मग त्याला कसं काय मारलं? दाखवते ना, पण त्यासाठी थोडा मागे जावं लागेल. हा संस्कृती, रिवाइंड प्लीज. ड्रायव्हर, काय झालं? हा कसला आवाज आहे? महादेव, रँड तर या बग्गीमध्ये. दामोदर अण्णाला सांगावं लागेल. गोंदिया आला रे, गोंदिया आला रे. काय पुन्हा? याचा अर्थ त्या बग्गीमध्ये वॉल्टर रँड नव्हता. आज काही झालं तरी तुला मरावंच लागेल रँड. वॉल्टर रँड हॉस्पिटलमध्ये 12 दिवसांनंतर 3 जुलै 1857ला मरण पावला. इंग्रज सरकार यामुळे खूप क्रोधिष्ट झालं आणि सरकारने खूप लोकांना पकडून जेलमध्ये बंद करून टाकलं. रँडला मारणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने तब्बल 20,000चं इनाम ठेवलं, जी त्या काळी खूप मोठी रक्कम होती. बरोबर ना संस्कृती? बरोबर. त्या रकमेच्या लालसेपायी चाफेकर बंधूंचे मित्र गणेश द्रविड आणि रामचंद्र द्रविड या 2 भावंडांनी दामोदर बाबतीत इंग्रज सरकारला खबर देऊन टाकली आणि मग इंग्रज सरकारने दामोदर यांना मुंबईहून अटक केली. 18 एप्रिल 1898 रोजी दामोदर यांना फाशी देण्यात आली. डिसेंबर 1898 मध्ये बाळकृष्ण सुद्धा निजामाच्या राज्यातील जंगलातून पकडले गेले. 8 फेब्रुवारी 1899ला द्रविड बंधूंना त्यांच्या फितुरीची शिक्षा वासुदेव, महादेव आणि साठे यांनी देऊन टाकली. गणेश, रामचंद्र, याच गोळीबारानंतर वासुदेव आणि महादेवही पकडले गेले. वासुदेव, महादेव आणि बाळकृष्णांना मे 1899 मध्ये फाशी देण्यात आली आणि साठे यांना कारावासाची शिक्षा झाली कारण ते अल्पवयीन होते. त्रिश, बाल्टी बॉय, चूक झाली. आजपासून मी या सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन, चाफेकर बंधू आणि त्यांच्या मित्रांप्रमाणे. अभिमानाने